आपण बोलणार आहोत डॉक्टर ललवाणी यांच्याबरोबर. सर, सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच, एवढा छान कार्यक्रम कॅन्सर सर्व्हायव्हर्सचा तुम्ही घेतलात आणि तिथे मला बोलवलं. खरंच खूप छान हा कार्यक्रम होता. काय यामागचे थॉट्स होते सर? मेडिसिनमध्ये जे डिपार्टमेंट आणि जे हॉस्पिटलमध्ये सर्व्हिसेस डेव्हलप केल्या पाहिजेत त्याच्यावरती कॅन्सर रिलेटेड सर्व्हिसेस हा एक फार मोठा सेगमेंट आहे. आणि आम्ही भारतीय हॉस्पिटलमध्ये हे 3 ते 4 वर्षापूर्वी रिअलाईज केलं की आम्ही एका छताखाली कॅन्सर रिलेटेड सगळ्या ट्रीटमेंट उपलब्ध केल्या पाहिजेत. त्या धर्तीवरती आम्ही लागणारे ह्युमन रिसोर्सेस, डॉक्टर मंडळी 10 ते 12 लोक फुल टाईम आमच्याकडं एम्प्लॉईड आहेत. प्लस त्याला लागणारा पॅरामेडिकल स्टाफ हा फुल्ली एम्प्लॉईड आहेत. त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण तयार आहे. पण 2 महत्त्वाचे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत. एक तर रेडिएशन युनिट, जे आम्ही जानेवारी 2027ला चालू करत आहोत पुणे सिटीमध्ये. आणि कॅन्सरसाठी सर्जिकलसाठी लागणारं अद्ययावत ऑपरेशन थिएटर त्याचंही काम चालू आहे जोरात. तर या दोन्ही गोष्टी बघतात 2027 फर्स्ट हाफमध्ये म्हणजे पहिल्या जानेवारी महिन्यात आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑन्को केअर अंडर वन रूफ. दुसरं महत्त्वाचं आणि अतिशय महत्त्वाचं, आम्ही मेडिकल कॉलेज आहोत आणि आम्हाला क्लिअर डायरेक्टिव्ह आहेत की सर्वसामान्य माणसांना परवडणारं अंडर वन रूफ एथिकली आणि बेस्ट ट्रीटमेंट देणं शक्य असेल तर केलं पाहिजेत. तर आम्ही या ऑन्को सेंटरमध्ये सगळे पेशंट अंडर गव्हर्नमेंट स्कीम घेणार आहोत. आणि आय थिंक गव्हर्नमेंट स्कीममध्ये सगळ्यात मोठी जी मोदी केअर किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी महात्मा फुले योजना आहेत त्याच्या अंतर्गत आता आम्ही सांगू शकतो की ॲट प्रेझेंट पण आमच्याकडे जे ऑन्को सर्जरी प्लस मेडिकल ऑन्कोलॉजीचं काम आजच्या तारखेत होतंय त्यातले 90% आर इन द गव्हर्नमेंट स्कीम. टू गिव्ह एन एक्झाम्पल, आम्ही रोज एक 75 लोकांना किमोथेरपी देतो. सो एक्झॅक्टली हे मागच्या वर्षी हाफ होतं, त्याच्या एक्झॅक्टली 1 वर्ष आधी हाफ होतं. सो 3 वर्षात वी हॅव ग्रोन बाय 100%. But I think with a comprehensive onco center, we are likely to get access to this type of services. आणि आम्ही आमचं मेडिकल कॉलेज आहोत. आमचं काम फक्त पेशंट ट्रीट करणं नाही आहे, समाजातील चांगले ट्रेन डॉक्टर देणं ही आमची तेवढीच मोठी बांधिलकी आहे. सो आमच्याकडे तो डुअल इफेक्ट आहे, पेशंट ट्रीट करणे आणि समाजात बेस्ट ट्रेन झालेले डॉक्टर पाठवणे. दुसरा भाग आहे ना, याचं योगदान फार जास्त महत्वाचं आहे. अँड दॅट आय थिंक आम्ही आमच्याकडे सगळ्या सुपर स्पेशालिटी कोर्सेस पुढच्या वर्षी चालू होत आहेत. आणि मला आत्मविश्वास आहे की पुण्यासारख्या सिट्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑन्को केअर ॲट अन अफोर्डेबल कॉस्ट भारती विल बी एबल टू प्रोव्हाइड इन 2027. आणि सेकंड इम्पॉर्टंट पार्ट त्याच्यामध्ये महत्वाचा आहे की सर्व्हिसेस केवढ्या अद्यावत करता येतात आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी, लेटेस्ट क्वालिफाईड डॉक्टर्स. तर हे मल्टीप्रॉंग अप्रोच आहेत. आणि मी एवढा अभिमानाने सांगू शकतो की भारतीय हॉस्पिटलची जी मागच्या 2 वर्षात पेशंटची संख्या वाढली त्याचं मूळ कारण आहे अवेलेबल सर्व्हिसेस, बेस्ट डॉक्टर्स, अवेलेबल फॅसिलिटीज, इम्पॉर्टन्स टू पेशंट ॲज अ पेशंट अँड पेशंट गोईंग होम विथ सॅटिस्फॅक्शन. अँड आय थिंक सो द बॉटम लाईन इज पेशंट सॅटिस्फॅक्शन.